आपल्या माऊलींनी जी आपल्या नामस्मरणाच्या नोंदवहीमध्ये नामस्मरण केलं त्याबद्दल त्यांच्या एक मिनिटाच्या मनोभावना व्यक्त करा तुम्ही तुमचं संपूर्ण आणि माझं संपूर्ण पंढरी विठ्ठल सुरडकर राहणार अकोला. मी तिथे आलेगाव या ग्राममध्ये मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. बरं. आणि आता रिटायरमेंटचं जीवन जगत आहे. फिरण्याचा मला खूप आनंद वाटतो. देवाचं नामस्मरण देवापासूनच आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते, पारलौकिक जीवन चांगलं होऊ शकते यावर माझी अढळ श्रद्धा आहे. आणि हा जो या महाराजांनी जो उपक्रम चालू केलेला आहे याबद्दल माझं फक्त लिखाण असतो का हे सगळं. आता एवढं लिहायचं आहे मला, अनेक मला वेद लिहायचे आहेत, उपनिषद म्हणजे सगळं तयार आहे. मोबाईलवर सगळं बघायला मिळतं, पण आपल्या हातून पण गेलेलं चांगलं. माझा पूर्ण वेळ, नोकरीच्या व्यतिरिक्त वेळ मला हे पूर्ण करायचं. नामस्मरण तर आहेच शेवटच्या श्वासापर्यंत, पण मला वेद लिहायचे आहेत, उपनिषद लिहायचे आहेत, पुराण लिहायचं आहे, अरण्यक लिहायचं आहे, परत मनाचे श्लोक लिहायचे आहे, पसादान लिहायचं आहे, पांडुरंग स्तोत्र लिहायचं आहे, परत संत वाङ्मय सगळ्या संतांचं लिहायचं आहे, हनुमान चालीसा लिहायचं आहे, शिवतांडव लिहायचं आहे. आता सध्या ह्या 4 लिहायला सुरुवात केलेली आहे. श्रीकृष्ण भागवत गीता चालू आहे माझी, तुकाराम गाथा चालू आहे, पंचरत्न संत हरिपाठ चालू आहे, आणि ज्ञानेश्वरी म्हणजे सार्थ ज्ञानेश्वरी हे लिखाण चालू आहे. लिखाण चालू आहे. तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण होई तैसे तेव्हा कळे. रेडीमेड मोबाईल मधनं ऐकणं वेगळं, आणि आपल्या डोळ्याने, आपल्या हाताने, आपल्या शरीराने ते प्रसन्न केलेलं चांगलं. म्हणजे अशी माझी थोडी भावना आहे. नाही, फार छान भावना. म्हणजे मी नुसतंच नामस्मरणाचा प्रकार नसून तुम्ही आपलं जेवढं बी काही संत वाङ्मय आहे ते हाताखाली जेवढे काही मोठमोठे जेवढं आम्ही सोप्या पद्धतीने अजून भरपूर देवाने आयुष्य दिलं तर भरपूर लिखाण, पण माझं लिखाणावरच शेवट आहे. आता माझा निश्चय असा आहे की लिखाणावरच. आता बघा हे पोर आले, बाळांनो काय बोलला, संपला विषय, रामकृष्ण, दुसरा विषयच नाही. तू कसा आहे नाश्ता केला कारण खाल्लं. तुम्ही जो परमार्थाचा जो मार्ग आहे आणि जे हिंदू धर्माचं आणि आपला जो सनातन धर्म म्हणतो, त्या सनातन धर्मामध्ये जेवढे अरण्यके आहे, 4 वेद आहे, क्या बात आहे, संतांचं वाङ्मय आहे, आणि या सगळ्याचा सार काढून मला असं वाटतं की तुमच्या विचाराने तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर स्वतःच एक पुस्तक लिहा. नाही, खरंच लिहा. कारण काय, मनुष्य हा विचारानं अमर होतो, शरीर तर नाशवंत आहे, बरोबर आहे, जाणारच आहे. तुम्ही आता एवढा अभ्यास करता आणि तुम्ही टीचर असल्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करतो की तुम्ही जे काही तुम्हाला अनुभव येईल हे लिहिता त्या अनुभवाचं एक वेगळं पुस्तक शेवटी लिहा आणि ते प्रकाशित करा, आणि त्या रूपाने तुम्ही या विश्वामध्ये, या जगामध्ये अमर. खरंच ठीक आहे, बंद करा. नाही अहो, ही आपलं युट्यूब चॅनल आहे, म्हणजे उद्या मोबाईल जरी बंद पडला तरी चॅनलवर अखंड राहते. अच्छा, बोला एकदा रामकृष्ण. रामकृष्ण.